जर तुमची कमाई 6 लाख रुपये आहे, 7 लाख आहे की 10 लाख, 2025 मध्ये तुम्हाला खरंच किती इन्कम टॅक्स द्यावा लागतो हे माहिती आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं की 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स लागत नाही, पण खरं तर 2025 मध्ये सरकारनं टॅक्स फ्री लिमिट आणखी वाढवले आहे। चला तर मग फक्त 5 मिनिटात पाहूया 2025 मध्ये किती कमाईपर्यंत तुम्हाला 1 रुपयाही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही। सध्या आपल्याकडे 2 टॅक्स रेजिमे आहेत, जुना म्हणजे ओल्ड रेजिमे आणि नवा म्हणजे न्यू रेजिमे। ओल्ड रेजिमेमध्ये 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, पण न्यू टॅक्स रेजिमेमध्ये 3 लाखापर्यंतची कमाई टॅक्स फ्री आहे। आता इथंपर्यंत सोपं आहे, पण खरी मजा आहे रिबेटमध्ये। जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिमे निवडला तर सरकारने सेक्शन 87A अंडर एक खास रिबेट दिली आहे, म्हणजेच जर तुमची वार्षिक कमाई 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही। याचा सरळ अर्थ 2025 मध्ये 7 लाख रुपयापर्यंतची कमाई 100% टॅक्स फ्री आहे। उदाहरणार्थ जर कुणाची कमाई 6.5 लाख असेल तर त्याला म्हणजे 6.5 लाख असेल तर त्याला न्यू टॅक्स रेजिमेनुसार 1 रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही। पण जर कुणाची कमाई 7,20,000 रुपये असेल तर त्याला थोडा टॅक्स द्यावा लागेल, कारण रिबेटमध्ये फक्त 7 लाखापर्यंत रिबेट लागू होतो। म्हणजेच 7 लाख हा न्यू टॅक्स रेजिमेमधील मॅजिक नंबर आहे। तर मंडळी 2025 मध्ये जर तुमची वार्षिक कमाई 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायची गरज नाही, पण 7 लाखापेक्षा जास्त कमाई झाली की टॅक्स स्लॅब्स लागू होतात। अशा सोप्या आणि अचूक फायनान्शियल माहितीकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका।